जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा। श्रीराम नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा। नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। मनोबोध चिंतन या माध्यमातून, या उपक्रमाच्या द्वारे आपण मनाच्या काही श्लोकांवर चिंतन करतो आहोत। ओळीने आपण पहिल्यापासून मनाचे श्लोक बघतोय। 17 श्लोक झालेत पूर्ण। पहिल्यांदा वंदन केलेलं आहे श्री गणेशाला, गणाधीश। त्याच्यानंतर चारी वैखरींची चारी वाणींची जी देवता आहे त्या शारदेला वंदन केलेलं आहे। हा पंथ कुठला आहे? हा राघवाचा पंथ आपण आक्रमणार आहोत। आणि हा उपदेश कुणाला केलाय? तर तो मनाला केलेला आहे। मनाला चुचकारले, त्याला गोंजारले, त्याला कुरवाळले आणि त्याला विनवणी केलेली आहे की मना सज्जना भक्तिपंथेची जावे। मनाला इतर संतांनी कितीही झोडपलं असलं तरी समर्थ रामदास स्वामींनी त्या मनाला कुरवाळले, त्याच्या कलानी घेतलेलं आहे। आणि खरंच आहे, ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं। मग हे नाम कसं आहे, रामनाम कसं आहे, त्याचा प्रभात समयी त्याचं नामस्मरण केल्यामुळे काय होणार आहे? तू काय काय सोडून दे। क्रोध हा खेदकारी, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम मना नाविकारी। काय काय सोडून दे आणि काय काय तू जवळ बाळग, तुझ्या जवळ काय असायला पाहिजे? मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे। हेही आपण या मनाच्या श्लोकातनं शिकतोय, हळूहळू शिकतोय। एका दिवसात क्रांती नाही घडून येणार, हे मान्य आहे। पण हळूहळू का होईना मनाला समजावून सांगत जर का उपदेश केला तर ते मन ऐकतं बरं का। ते मन इतकं काही अगदी चंचल नाही आहे। त्याला ज्याची चटक लावावी ते त्याला आवडायला लागतं। आणि मनाचं हे असं हा जो गुण आहे तो समर्थाने बरोबर हेरलाय। पण समर्थ हे उत्तम असे मानसशास्त्रज्ञ होते। आणि म्हणून आता मनाला उपदेश करताना त्यांनी हे सुद्धा सांगितलं की माणसाला कशाची ओढ असते। नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति पाप बुद्धी नरेस पापसाचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे असे समर्थांनी सांगितलंय। असेही काही श्लोक आपण पाहिले। असे साधारणपणे 17 श्लोक झाले। 17व्या श्लोकामध्ये समर्थांनी त्या चिंता करू नकोस हे वारंवार सांगितले। कुठल्याही अगदी लहान मुलं, केजीतल्या मुलापासून अगदी वृद्ध गृहस्थापर्यंत सगळ्यांना चिंता आहे। कशाची चिंता आहे? कशाची तरी चिंता आहेच आहे। मग समर्थ आपल्याला सांगतात मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते। जे होणार आहे ते तुला टाळता येणार नाहीये, चिंता करून किंवा न करून ते काहीच टळणार नाहीये। मग कशाला चिंता करतोस? आणि चिंता करण्यामुळे काय होतं तर आपली मनाची शक्ती व्यर्थ खर्च होत असते आणि मन मग अशक्त होत जातं। आणि अशक्त अंतःकरणामध्ये परमात्मा राहायला येणार नाही। मग ही चिंता, जी वाया जाणारी जी शक्ती आहे ती तुम्ही साठवून ठेवा, चिंता करूच नका। आणि शेवटी करणारा अन्नदाता कोण आहे? तो परमेश्वर आहे, तो रामराय आहे। त्याला तुझी काळजी आहे ना। आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। जैसी स्थिती आहे तैशा परी पाहे, कौतुक तू पाहे संचिताचे, असं अभंगात सांगून ठेवलेलं आहे। आणि तसंच आपल्याला करायला समर्थ सांगतात की तू काय कर, तू चिंता करूच नको आणि जे भोगायचे ते भोगायला लागणारच आहे। घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मतिमंद ते खेद मानी वियोगे। माणसाला त्यांनी मतिमंद म्हटलेलं आहे। आणि मतिमंद अशासाठी की तो अविवेक आहे। मतिमंद म्हणजे काही अगदी वेडा नाही आहे, पण तो अविवेक आहे। आणि त्यामुळे त्याला ह्याचं उगीचच नाही त्या गोष्टीचं तो चिंता करतो, काळजी करतो, दुःख करतो। हे सोडून दे असं समर्थ सांगतात।
असे 17 श्लोक आपण पाहिलेत. 18व्या श्लोकात काय म्हणतात बघूया. समर्थ आपल्याला हात धरून, बोटाला धरून पुढे एक एक पाऊल पुढे नेत आहेत. शेवटी आपण पोचणार आहोत. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. इथेही मतिमंद आणि शेवटच्या श्लोकात पण आहे, पण ती प्रगती आहे. या मतिमंदापासून साधनेला योग्य अशी आपली प्रगती साधायची आणि हेच आपल्याला समर्थ शिकवत आहेत. आपण त्यांच्या श्लोकातून हे जाणून घेतोय. बघूया पुढचा श्लोक काय आहे. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. काय सांगतायत. एका राघवाशिवाय तू कशाची आशा करूच नकोस. काय सुंदर सांगितलंय. भगवंताशिवाय कशाचीही वासना नकोच आहे. ठेवायचीच असली तर सगळी वासना त्या भगवंताच्या ठाई ठेव. माणसाच्या ठिकाणी वासना ठेवून तू त्याची व्यर्थ स्तुती तर बिलकुल करू नकोस. मना मानवाची नको कीर्ती तू रे. मग आणि ह्याला मी सांगतोय म्हणून नाही, याला पुरावा आहे. जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे. मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवा असं नाही. समर्थ म्हणतात वेद शास्त्र पुराणांनी ज्याची स्तुती केली आहे तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. त्याची स्तुती केलीस, त्याचं वर्णन केलं, त्याची प्रार्थना केलीस तर ते श्लाघ्यवाणे म्हणजे तेच योग्य ठरणार आहे असं तू समजून घे माणसा. मना आणि तू समजून घे आणि त्याप्रमाणे वाग असं म्हटलेलं आहे. बघा आता इतर सगळ्या ज्या वासना आहेत ना त्या माणसाला दुःख देणाऱ्या आहेत. भगवंताची एकच वासना अशी आहे की ती त्याला अत्यंत आनंद देते. गीतेच्या 7व्या अध्यायात सुद्धा भगवंत आपल्याला आधी आसक्ती सोडायला सांगतात आणि 7व्या अध्यायाचा पहिला श्लोक म्हणतात मय्यासक्त मनाः पार्थ योगं युञ्जन मदाश्रयः. आसक्तीच ठेवायची असेल तर माझ्या ठिकाणी ठेव. समर्थ इथे तेच सांगतायत. वासना सोडून दे सोडून दे सोडून दे सांगतायत, पण जर का तुला वासना ठेवायचीच असेल तर ती एका रामरायाच्या चरणी ठेव. आणि ईश्वराच्या दर्शनाची वासना ठेवल्यावर आपोआप भक्ताचं मन पालटच. ईश्वरामध्ये अहो किती रूप त्याचं काय सुंदर आहे. म्हणजे तो विठोबाचा पंढरपूरचा विठुराया आहे काळा सावळाच, पण तरी सुद्धा भक्तांना तो कसा वाटतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ज्यांची श्रद्धा नाहीये, ज्यांची भक्ती नाहीये, ज्यांना त्याच्याविषयी प्रेम नाहीये ते म्हणतील कसला तो विठुराया काळा. तसा नाही येतो. किती सुकुमार आहे, राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा. इतका देखणा तो आहे असं भक्तांना वाटतं, कारण त्याचं रूप आहेच तसं. त्याचं कुठलंही रूप बघा ना, कृष्णाच्या स्वरूपात बघा, रामाच्या बघा, दत्ताच्या बघा, शंकराच्या बघा, कुठलंही त्याचं स्वरूप अत्यंत गोडच वाटतं. मग त्याच्या गुणाचं वर्णन करा, त्याच्या रूपाचं वर्णन करा, त्याच्या लीलांचं वर्णन करा. ह्याला म्हटलेलं आहे गुणानुवाद. आणि त्याचे गुणानुवाद गावेत असं भक्ताला वाटतंच. सगळ्या संतांनी इतके अभंग लिहिलेत त्याचं गुणवर्णनच केलेलं आहे. आणि आता हे कसं गायचं. आम्हाला तर आम्ही काही कवी वगैरे नाही, पण आम्हाला हे वेदशास्त्रावरनं कळतं बरं का. पूर्वीच्या ऋषींनी सुद्धा या सगळ्या देवतांवर ऋचा रचलेल्या आहेत, ऋचा गायलेल्या आहेत. आणि भगवंताची स्तुती स्तोत्र गाण्यामध्ये जे समाधान आहे ना ते दुसऱ्या कशातही मिळत नाही. माणसाच्या स्तुतीत तर नाहीच नाही. मग आता काय म्हटलेलं आहे. आणि खरंच सगळ्या संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची. आणि तेच सांगतात मना मानवाची नको कीर्ती दूरे. व्यवहारात बघतो आपण एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची अतोनात स्तुती करते तेव्हा 100% समजावं की त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. हा तोंडपुजेपणा आहे. आणि खरंच आहे, हा तोंडपुजेपणाच असतं. काहीतरी मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीची वारेमाप स्तुती केलेली असते, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. किंवा असं एक सुभाषित सुद्धा आहे, सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति. ज्याच्याकडे पैसा आहे ना
त्याच्याकडे त्याला सगळे गुण चिकटवले जातात. तोच रूपवान, तोच गुणवान, तोच दानशूर, तोच सगळ्या गुणांचा अगदी समुदाय असं भासवलं जातं. त्याची स्तुती केली जाते, कारण त्याच्याकडे कांचन आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला चिकटवले जातात. ऑफिसमध्ये सुद्धा वरच्या साहेबाची स्तुती करून, त्याची खुशामत करून, त्याची चमचेगिरी करून प्रमोशन मिळवणारे आहेतच कितीतरी महाभाग. पण त्या स्तुतीला अर्थ नाही. त्या स्तुतीने तुम्हाला मनातनंच आनंद तर होतच नाही, उलट पश्चात्ताप होतं, दुःख होतं. आणि खरंच स्तुती करायची तर केवळ त्या परमेश्वराची करायची. बघा, का नाही करायची माणसाची स्तुती? आपल्याला आपल्या माणसांचा फार भरवसा वाटत असतो. मला वाटतं की हां, माझे पती, माझी मुलं, माझी मैत्रीण, माझे सहकारी, कोणीतरी माझ्या संकटात नक्की धावून येईल. एवढे सगळे मी माणसं जमवलीत. पण विचार करा, संकट काळामध्ये कोणीही धावून येत नाही, एकटे भगवंत मात्र धावून येतात. खरंच आहे, उडी घाली. त्यामुळे खरंच आहे, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा, असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. किंवा गजेंद्र मोक्ष हे आख्यान तर आपल्याला माहिती आहे. गजेंद्र जेव्हा त्या त्रिकुटाचल पर्वतावर त्या सरोवरामध्ये आपल्या हत्तीणी परिवारासह स्नान करायला गेला, पुढे पुढे जाता जाता त्याचा पाय त्या चिखलात अडकला आणि त्या मगरीने पकडला. तेव्हा त्याने खूप मोठ्यानं चित्कार केला, आपल्या प्रियजनांना हाका मारल्या, पण सगळे हत्ती आणि हत्तीणी तिथून निघून गेले. शेवटी त्यांनी परमेश्वराचा धावा केला. तिथे जवळच असलेलं एक कमळ आपल्या सोंडल्याने उपटलं आणि ते परमेश्वराला, त्या विष्णूला अर्पण केलं. आणि खरोखर गरुडावर बसून साक्षात विष्णू धावत आले आणि त्या गजेंद्राचा, त्याचा उद्धार केला आणि त्या मगरीला सुद्धा मोक्ष प्राप्त करून दिला. अशी ही कथा आहे. संकट काळामध्ये ज्यांना तुम्ही माझं 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 म्हणतात, ते कोणीही धावून येत नाही. आले तर फक्त परमेश्वरच येतात. मात्र तो धावा मनापासून असावा, श्रद्धेने असावा, आर्ततेने असावा. आता ही आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतायत समर्थ की खात्री बाळगायची तर ती फक्त भगवंताबद्दल खात्री बाळग. पण ह्याचा अर्थ असा नाही बरं का. नाहीतर लगेच आपल्याला असं वाटतं की मग सगळे कुणीच माझे नाही आहेत, मी कशाला कोणाशी संबंध ठेवू. तसं नाही आहे. तुसडेपणाने वागायचं नाही आहे, सगळ्यांशी प्रेमाने वागायचे, आपली कर्तव्य उत्तम रीतीने पूर्ण करायचे, अत्यंत मायेने सगळ्याशी वागायचे. फक्त ओळखून राहायचे, मनामध्ये ओळखून राहायचे की संकट आल्यावर हे कोणीही माझ्याबरोबर येतील असं खात्री नाही आहे, पण भगवंताची मात्र निश्चित खात्री आहे. अहो, माणसं बदलतील पण भगवंत नाही बदलत, तो अपरिवर्तनशील आहे. त्यामुळे तोच सत्य आहे. त्यामुळे भगवंत बदलणार नाही. माणसं उलट तुमचा वापर करून तुम्हाला धोकाही देतील, पण भगवंत कधीच धोका देणार नाही. आणि खरंच माणसांची जेव्हा स्तुती करतो ना, तेव्हा अनेक वेळेला स्वार्थच असतो, त्याच्या मागे स्वार्थी हेतू असतो. नसलेले गुणसुद्धा साहेबाला चिकटवले जातात ना. तुम्ही किती थोर, तुम्ही किती ग्रेट, तुमचं संयोजन कसं, तुमची व्यवस्थापन कसं वगैरे वगैरे साहेबाला ऐकवलं जातं. म्हणून खरा साधक जो आहे ना, त्याने स्तुती पाठकांपासून खरं तर लांबच राहायला पाहिजे. स्तुती करू पण नाही आहे आणि आपली स्तुती ऐकू पण नाही आहे. दोन्ही गोष्टी आहेत. अध्यात्म मार्गामध्ये व्यक्तिपूजा हा मोठा दोष सांगितलेला आहे. खरं म्हटलं तर स्तुती करायचीच नाही असं नाही आहे बरं का. स्तुती करायची म्हणजे केव्हा करायची तर गुणग्राहकता जरूर असावी. एखाद्या गुणाचं, चांगल्या गुणाचं निश्चितपणाने कौतुक व्हायलाच पाहिजे. पण नसलेले गुण चिकटवणं ह्याला स्तुती म्हटलेलं आहे. किंवा स्तुतीच्या काही पायऱ्या आहेत बरं का. काय पायऱ्या आहेत बघूया आपण. अगदी लहान वयापासून या स्तुतीला सुरुवात होते. एखादं आपल्याच घरातलं लहान बाळ आहे, त्याने अगदी दुसऱ्या तिसऱ्या पायरीवरनं उडी मारली. आपण म्हणतो, अरे वा, केवढा मोठा झालास तू, किती छान उडी मारली, शाबास, व्हेरी गुड. कौतुक करायलाच पाहिजे, प्रोत्साहन दिलंच पाहिजे. एखादी कविता म्हणली, एखादं काही छान स्तोत्र म्हणलं, जरूर कौतुक व्हायला पाहिजे. कौतुकानंतर पुढची पायरी आहे ती म्हणजे शाबासकी. कौतुक तर झालंच, आता पाठीवर अगदी त्याला थाप मारली पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याला काहीतरी त्याच्याबद्दल एखादं खाऊ, एखादं चॉकलेट, एखादं गोळी, काहीतरी खाऊ का होईना
खेळणं का होईना काहीतरी शाबासकीच्या माध्यमातून द्यायला पाहिजे. कौतुकानंतर येते शाबासकी, शाबासकीनंतर येतं प्रोत्साहन. प्रोत्साहन द्यायला पाहिजे ना. हां, तू हे गाणं म्हटलंस, आता तू आमच्यासमोर म्हटलंस ना, आता तुझ्या क्लासमध्ये म्हण, वर्गामध्ये म्हण, तुझ्या टीचरसमोर म्हण, मोठ्या सभेमध्ये म्हण, असं प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. गाणं असू दे, नृत्य असू दे, एखादी कला असू दे, त्याला प्रोत्साहन जरूर द्यायला पाहिजे. याच्यानंतर एखादं पारितोषिकसुद्धा द्यायला हरकत नाही आहे. त्याला काहीतरी चांगलं, त्याला पुढे उत्तेजन मिळेल असं काहीतरी पारितोषिकही द्यायला हरकत नाही. पुढे त्याची प्रशंसा करायला सुद्धा चार चौघामध्ये सुद्धा हा छान गाणं म्हणतो, ही छान नृत्य करते वगैरे म्हणायला हरकत नाही. ह्याला म्हटलेलं आहे प्रशंसा. इथेच फुल स्टॉप आहे. प्रशंसा करावी आणि प्रशंसेच्या पुढची पायरी आहे ती म्हणजे स्तुती. स्तुती मात्र कुणाचीच करू नये. संपूर्ण गीतेमध्ये 2दा-3दा हा उल्लेख आलेला आहे. अगदी उत्तम भक्तांची लक्षणं सांगताना आलेला आहे. गुणातीताचं वर्णन करताना हा उल्लेख आलेला आहे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित किंवा मानापमानयोस्तुल्य स्तुल्यो मित्रारी पक्षयो. निंदा आणि स्तुती या दोन्हीमुळे माणूस घसरत जातो, त्याची अधोगती होते. निंदेमुळे काय होतं? निंदेमुळे माणसाला वारंवार एखाद्याला सारखं तू बावळट आहेस, तू मूर्ख आहेस, तू वेडा आहेस, तुला काही येतच नाही असं सारखं म्हटलं तर त्याचं ब्रेन वॉशिंग केलं जातं आणि त्याला येत असलं तरी त्याचा कॉन्फिडन्स हरवतो. आत्मविश्वास गमावल्यावर तो माणूस ते काहीच करू शकत नाही. म्हणून निंदा वाईटच आहे. करणाऱ्यासाठी वाईट आहे आणि ऐकणाऱ्यासाठी सुद्धा वाईट आहे. मग तुम्ही म्हणाल स्तुतीला काय हरकत आहे, पण स्तुतीने सुद्धा माणूस फार शेफारून जातो. एखाद्याची खरंच तुम्हाला प्रगती व्हावीशी वाटत असेल तर त्याची स्तुती अजिबात करू नका. तोंडासमोर तर करूच नाहीये स्तुती. एक व्यवहारातलं अगदी उदाहरण सांगते. राजेश खन्ना, सुपरस्टार राजेश खन्ना, अत्यंत खरंच उत्तम अभिनय, उत्तम चेहऱ्यामधले हावभाव, उत्तम असा काय अभिनेता होता. अतिस्तुतीमुळे त्याची अधोगती झाली. त्याच्या भोवती त्यांनी इतके स्तुतीपाठक किंवा भाटच जमवले ते आणि ते सगळे स्तुती करायचे की छे तुम्ही ही फिल्म घेऊ नका, या चित्रपटात तुम्ही काम करू नका, हे तुम्हाला हा तुमचं किती कपॅसिटी आहे, तुमचं काय वकूब आहे असं म्हणून त्याला इतकं चढवून ठेवलं. आणि त्या स्तुतीपाठकांच्या गराड्यामध्ये त्याची कला खरंच हरपून गेली. अशी स्तुती ही सुद्धा धोकादायक आहे, हानिकारक आहे. म्हणून कुणाचीच जी आपली व्यक्ती आहे, आपल्या मुलांची तर अजिबातच स्तुती करायची नाही. आपल्या म्हणजे परिवारामध्ये त्यांना शाबासकी द्यायची, कौतुक करायचं, पण त्यांची अतिस्तुती केली तर ते वाया जातील ह्याची नक्की खात्रीच बाळगा. त्यामुळे स्तुतीमध्ये आणि इतरांची स्तुती जेव्हा करतो आपण व्यवहारामध्ये, समाजामध्ये, उगीच एखाद्या नेत्याची, एखाद्या अभिनेत्याची, एखाद्या क्रिकेटियरची अतिस्तुती झाली की त्याच्यामध्ये लाचारी आहे, त्याच्यामध्ये स्वार्थ लंपटता आहे. अशी स्तुती अजिबात योग्य नाही. पण मग स्तुती कुणाची करायची? एक तर परमेश्वराची करायची हे तर नक्कीच आहे. पण जर का तुमच्या सहवासामध्ये, तुमच्या संगतीमध्ये कुणी संत असतील, साधूजन असतील, त्यांची स्तुती जरूर करा, पण ती सुद्धा अति नाही. कशाचाही अतिरेक वाईटच सांगितलेला आहे. पण त्यांना त्यांची स्तुती करा की तुमच्या उपदेशामुळे, तुमच्या मार्गदर्शनामुळे माझं जीवन बदललं असं सांगायला अजिबात हरकत नाही. इतपत स्तुती योग्य आहे. कारण निंदा आणि स्तुती हे दोन्ही जसं अयोग्य म्हटले ना, स्तुती केली तर चांगुलपणाचे संस्कार सुद्धा घडतात. आणि जेव्हा निंदा करतो ना कुठलाही माणूस, दुसऱ्याची निंदा करतो, एखाद्याला काही दुसरे अवगुण चिकटवतो, तेव्हा ते अवगुण मुख्य त्याच्यातच असतात. त्यामुळे हे अवगुण कसे आहेत तर भर्तृहरीने फार सुंदर सांगितलंय. परगुण परमाणुम पर्वतीकृत्य नित्यम निज हृदय विकसंत संती संत कियंतः. हे संत असतात ना, ते काय करतात? परगुण परमाणुम, दुसऱ्यामधले एवढूसे सुद्धा गुण असतात त्याचं ते मोठं करून सांगतात. पर्वतीकृत्य नित्यम का? कारण त्यांच्या हृदयामध्ये ते गुण वास करत असतात. गुणी गुणम वेत्ती असं एक वचन आहे. गुणग्राहकता हा गुण आहेच आहे, पण त्या गुणग्राहकतेचं लाचारी नाही होता कामा.
गुणग्राहकता जरूर हवी, दुसऱ्याचे गुण जरूर ओळखावेत, त्याचं कौतुक करावं, पण त्याचा अतिरेक नसावा. आणि हे संत हे स्वतःचं सांगत नाहीत बरं का, ते दुसऱ्यांचं जेव्हा चरित्र वर्णन करतात तेव्हा त्याच्यातनं त्यांचे गुण आपल्याला कळत असतात. म्हणजे बघा, ग्रंथराज दासबोध हा समर्थांनी लिहिलेला फार उत्तम ग्रंथ आहे, पण खरं म्हटलं ना तर ते त्यांचं आत्मचरित्रच आहे. महंते महंत करावे असं म्हटलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये या दासबोधामध्ये समर्थांनी स्वतःचं सांगितलंय, पण स्वतःच्या नावावर नाही सांगितलेलं. दुसऱ्यांचं कौतुक करताना ते त्यांच्यातले गुण आपोआप प्रगट होतात. अगदी ग्रामगीता हा तुकडोजी महाराजांचा ग्रंथ हे त्यांचं आत्मचरित्रच आहे, पण त्यांनी असं कधी म्हटलं नाही की माझ्यामध्ये हे गुण आहेत. ते म्हणतात की तुम्ही असं असं वागा. एकेका संतांची उदाहरण देऊन ते आपल्याला पटवून सांगतात. किंवा अगदी आद्य जगद्गुरु आद्य शंकराचार्य हे कधीही म्हणाले नाहीत मी सांगतो म्हणून तुम्ही असं वागा. ते म्हणायचे वेदांनी असं सांगितलंय, श्रुती असं म्हणतात, उपनिषद असं सांगतात. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरनं त्यांच्यातले गुण ओळखायचे, पण ते स्वतः कधीही तोंडाने सांगत नाही. आणि आत्मस्तुती हा तर अतिशय दोषच आहे. आत्मस्तुती दोष आहे आणि एखाद्याची व्यर्थ स्तुती हाही दोष आहे. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतायत मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. उगीच कीर्ती गाऊच नकोस. मग कुणाची कीर्ती गा? जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे. वेद पुराण शास्त्र ह्यांनी ज्याची महती गायलेली आहे तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. त्यामुळे त्या ईश्वर कसा आहे तर तो सद्गुणांचा अगदी सागर आहे. त्याची स्तुती कितीही करा, त्याची स्तुती करताना थकूच का, त्याची स्तुती पाहिजे तेवढी करा. ते करणं श्रेयस्कर आहे आणि श्लाघ्यवान आहे असं समर्थांनी आपल्याला सांगितले. त्याच्यातनं आपण बोध घ्यायचा आहे. अतिस्तुती करायची नाही. गुणग्राहकता जरूर असावी, प्रशंसा जरूर करावी, पण त्याचं अतिस्तुतीमध्ये रूपांतर होऊ देऊ नये. कितीही आपल्या जवळची व्यक्ती असेल, त्याची खरीच उन्नती व्हावी अशी वाटत असेल तर अतिस्तुती नकोय करायला. बघूया परत हा श्लोक. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. आता हेच ह्या श्लोकामध्ये जे सांगितलं ते वेगळ्या शब्दात थोडं वेगळ्या अँगलनी सांगतात आपल्याला. काय सांगितलं होतं? ईश्वराची स्तुती कर, पण माणसाची स्तुती करू नको. हेच आता सांगतात. मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्यवाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. सत्य आणि मिथ्या दोन विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत, पण आपण अर्थ मात्र जरा वेगळा घेतो. सत्य म्हणजे खरं आणि मिथ्या म्हणजे खोटं असा साधारण अर्थ घेतो. पण हा अर्थ काही प्रमाणात योग्य असला तरी पूर्णपणाने हा योग्य नाही आहे. कारण बघा ना, आचार्यांनी सांगितलंय ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. हे काही आपल्याला पटत नाही. जग मिथ्या कसं आहे? आम्हाला तर हे जग डोळ्याने दिसतंय. हे सगळं दृश्य विश्व आम्ही बघतोय. या जगामध्ये आम्ही वावरतोय. ही झाडं वेली पशु पक्षी फुलं फळं सिंह ससा आम्ही सगळं पाहतोय आणि तुम्ही काय म्हणताय खोटं आहे. अहो खोटा अर्थच नाही आहे त्याचा. बघूया आपण सत्य आणि मिथ्याचा अर्थ काय आहे. पहिल्यांदा साध्या शब्दात सांगायचं झालं तर सत्य म्हणजे जे शाश्वत आहे, जे चिरंतन आहे, जे टिकणारं आहे, जे अक्षर आहे त्याला सत्य म्हटलेलं आहे. आणि मिथ्या म्हणजे काय आहे तर जे अशाश्वत आहे, जे उद्या संपणार आहे, भंगणार आहे, परिवर्तनशील आहे, जे भासमान आहे ते सगळं मिथ्या त्याला म्हटलेलं आहे. आणखीन बघणार होता आता ह्याचा अर्थ.
आपल्या मनाला दृश्याची इतकी सवय लागली आहे ना, आपण दृश्यात वावरतो. रोज भेटणारी माणसं, काय रस्ता, दुकानं, व्यापारी, शेतकरी, सगळं फुलं फळं पक्षी सगळं आपल्याला जे दिसतंय, जे दृश्य आहे, जे डोळ्याने दिसतंय, त्याची इतकी सवय लागली आहे की दृश्याचा आधार घेतल्याशिवाय आम्हाला काही पुढे जाताच येत नाही. माणसाला चैनच पडत नाही. आम्ही सारखे दृश्यात वावरत असतो. समर्थ म्हणतात की या दृश्याच्या पलीकडे जा, मना सर्वथा सत्य सोडू नको रे. हे जे दिसतंय ना, याला अधिष्ठान कशाचं आहे तर ते सत्याचं आहे, ते परब्रह्माचं आहे, परमात्म्याचं आहे. आणि मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. त्या मिथ्याच्या भानगडीत तू पडूच नकोस. आणि म्हणून दृश्याचा सहवास सोडून अदृश्यामध्ये संचार करण्याचं सामर्थ्य या मनाला मिळवावं लागतं. ते कशाने मिळतं? भगवंताच्या सहवासाने, मनाने चिंतन करण्याने, वाचेने नामस्मरण करण्याने मनाला ते सामर्थ्य मिळत असतं. या मिथ्यातून बाहेर पडायचंय, सत्याकडे जायचंय. ज्याला परमार्थ मार्गाने वाटचाल करायची आहे त्यांनी सत्याची कास कधीच सोडायची नाही. सोडायची नाही म्हणजे आम्ही सत्यच बोलतो, तुम्ही म्हणाल आम्ही खरंच बोलतो, ते खरं नाही हो, ते खरं नाही. सत्याची कास सोडायची नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागचं तत्व ओळखायचे. हे व्यक्त आम्हाला दिसते त्याच्याकडनं अव्यक्ताकडे जायचे. आम्हाला फूल दिसतं पण त्याचा गंध कुठे दिसतो? आणि व्यक्तापेक्षा अव्यक्ताचं सामर्थ्य फार मोठं आहे. पुष्पे गंधम तिले तैलम काष्ठे वन्नी पये घृतम. काय म्हटलेलं बघा, पुष्पे गंधम, फूल आहे त्याच्यातला गंध दिसत नाही. पुष्पे गंधम तिले तैलम, तीळ दिसतो पण तिळातलं तेल आम्हाला दिसत नाही. काष्ठ दिसतं पण त्याच्यातला वन्नी ठाऊक नाहीये. पये घृतम. आणि मग पुढे म्हणलेलं आहे पश्चात्मानम विवेकतः इक्षौ गुडम. त्यामुळे ऊस दिसतो पण त्याच्यातला गुळ आम्हाला दिसत नाही. त्याप्रमाणे जे दिसतंय त्याच्या पलीकडे काहीतरी आहे हे ओळख. आणि पश्चात्मानम विवेकतः, विवेकाने ह्याचा विचार कर. म्हणजे बघा आता आणखीन बघूया. व्यवहारात आपण मिथ्या आणि असत्य हे शब्द समानार्थी मानतो, तसं नाहीये. शास्त्रदृष्ट्या त्याच्यामध्ये अंतर आहे. जे खरं नाहीये पण खऱ्यासारखं भासतं त्याला मिथ्या म्हटलेलं आहे. नेहमीचाच दृष्टांत आहे, रज्जू आणि सर्प. दोरी पडली अंधारात पण तिथे ती अशी वेडीवाकडी पडली. मला वाटलं की तो सर्प वगैरे आहे का काय, भास झाला. खरा साप होता का? खरा साप नाहीये, खरी दोरीच आहे पण मला सर्पाचा भास झाला. म्हणजे ते मिथ्या आहे. ती दोरी आहे हे खरी गोष्ट आहे पण साप आहे हा भास झाला. तसंच हे संपूर्ण विश्व त्या परब्रह्माने व्यापलेलं आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. असा संपूर्ण विश्वामध्ये तो परमेश्वरच ओतप्रोत भरलाय. पण आम्हाला मात्र भास होत आहे की ही व्यक्ती आहे, ही माझी मैत्रीण आहे, ते झाड आहे, तो डोंगर आहे, ती नदी आहे, हे कपाट आहे, ते टेबल आहे. हा भासच आहे. या सगळ्याचं अधिष्ठान काय आहे, याच्या मागचं सत्य काय आहे, अस्तित्व कशाचं आहे, त्याचं आहे, त्या ईशाचं अस्तित्व आहे. त्यामुळे दोरीवर भासणारा साप हा मिथ्या आहे. तसंच दंभ किंवा देह हा सुद्धा मिथ्याच आहे. त्रिकालाबाधित जे असतं किंवा जे निरपेक्ष असतं त्याला सत्य म्हटलेलं आहे. आणि सत्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ काय आहे? सत्यापेक्षा श्रेष्ठ आहे ते ऋत म्हटलेलं आहे. ऋत शब्द तर माहिती आहे, सत्यम वच्मी, ऋतम वच्मी, अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो किंवा ऐकतो. सत्य हे त्रिकालाबाधित असतं आणि जेव्हा ते कधीच बदलत नाही. गुरुत्वाकर्षण बघा, आमच्या इथे गुरुत्वाकर्षण आहे. किंवा न्यूटनला शोध लागला की झाडावरून सफरचंद खाली पडतं, तेव्हा त्याला त्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पण त्याच झाडावरून तेच सफरचंद खाली पडलं आणि बाकी ठिकाणी पडत नाही असं आहे का?
त्या इंग्लंडमध्ये असू दे, अमेरिकेत असू दे, भारतात असू दे, नाही तर आफ्रिकेमध्ये असू दे, झाडावरची फळं खालीच पडतात. सगळीकडे गुरुत्वाकर्षण आहेच आहे, की इथे खाली पडतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर जातात असं काही नाही आहे. तर ह्याला म्हटलेलं आहे ऋत, ह्याला म्हटलेलं आहे सत्य. हे त्रिकाला बाधित आहे. याला युनिव्हर्सल ट्रूथ किंवा वैश्विक सत्य असं म्हटलेलं आहे. किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. इथे फिरते आणि तिथे वेगळी उलटी फिरते किंवा सूर्य तिच्या भोवती फिरते असं काहीच होत नाही आहे. त्यामुळे या सत्याचं दर्शन घडायला पाहिजे आणि सत्य कधीही सोडायचं नाही. सोडायचं नाही म्हणजे सगळ्याच्या मागे अधिष्ठान कुणाचे हे ओळखायला यायला पाहिजे. अजून आपण मिथ्याचा अर्थ आणखीन बघणार आहोत बरं का. मिथ्या म्हणजे भासमान हे पाहिलं, परिवर्तनशील हेही पाहिलं. आता मिथ्या म्हणजे काय तर विघटनशील, ज्याचं विघटन होतं, ज्याचे तुकडे होऊ शकतात. कुठल्याही गोष्टीचे तुकडे होऊ शकतात. अगदी पर्वताचे सुद्धा खांदून काढता येतो. तुमचे माझे सुद्धा तुकडे आहेत. माझा हात वेगळा आहे, माझा डोळा वेगळा आहे, माझा पाय वेगळा आहे, माझे केस वेगळे आहेत. विघटन होऊ शकतं. पण जगत कसं आहे, जगत हे ब्रह्मस्वरूप असलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये भेद दिसतो आणि हेच त्याचं मिथ्यत्व आहे. शंकराचार्य म्हणतात भेद दिसणं हेच मुळी अज्ञान आहे आणि अभेद दिसणं हेच ज्ञान आहे. एकनाथ महाराजांना नाही का गाढवामध्ये ब्रह्मस्वरूप दिसलं. तुम्हाला आणि मला दिसतंय का? आम्हाला गाढव हे गाढवच दिसतं, घोडा हा घोडा दिसतो, सिंह हा सिंह दिसतो. पण खरं सांगू का, सगळ्यामधलं तत्व जे आहे, चैतन्य जे आहे, जाणीव जी आहे ती एकच आहे, पण आम्हाला कुठे दिसते. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत मना असर्वथा सत्य सोडू नको रे, मना असर्वथा मिथ्य मांडू नको. या मिथ्याचाच पसारा आपण मांडून बसलोय. मिथ्यामध्येच आपण वावरतोय. हा उंच आहे, तो बुटका आहे, हा श्रीमंत आहे, तो गरीब आहे, हा सुंदर आहे, तो कुरूप आहे. सगळं भेदातच आम्हाला आवडतंय. ते सोडून दे असं आपल्याला सांगितलंय. आणि सगळ्याच गोष्टी मिथ्या आहेत. ज्या ज्या डोळ्याने दिसतात त्या सगळ्या मिथ्या आहेत. अगदी सूर्य चंद्र तारे सुद्धा. तुम्ही आम्ही तर सोडूनच द्या. आणि खरंच गीता सुद्धा हेच सांगते ना, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. असत गोष्टीला अस्तित्वच नाहीये आणि सत गोष्टीला कधीही नाश नाहीये. ते सत जे आहे, परब्रह्म स्वरूप जे आहे ते कधीही संपणार नाहीये. प्रलय झाला तरी ते टिकणार आहे. आणि तुम्ही आम्ही ही सगळी सृष्टी अगदी हिमालयापासून गंगेपर्यंत जे जे दिसतंय ते सगळं संपणार आहे. त्या सगळ्याला कधी ना कधीतरी नाश आहे. त्यामुळे खरंच आहे. मग आता हे सत्य म्हणजे काय आहे? सत्य म्हणजे टिकणारं. मग आता तेच बोलावं. तिसऱ्या चरणात समर्थ सांगतात मना असत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. बोलायचं झालं ना तर परमेश्वराविषयी बोला. आणि बोलायचंच तर ते खरं बोला. आणि खरं हे परमेश्वराशी निगडित आहे. त्यामुळे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम असंही सांगून ठेवलेलं आहे. सत्य हे फार कडू असतं. बऱ्याच वेळेला सत्य हे कटू असतं. पण आजच्या जगात मात्र उलटं चित्र दिसतंय. असत्यालाच प्रतिष्ठा प्राप्त झाली. पण समर्थांचं सांगणं एवढंच आहे, मना असत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. या मिथ्या या भेदाच्या पसाऱ्यात तू रमू नकोस. या सगळ्याच्या मागचं जे मूळ तत्व आहे, जे परब्रह्म आहे, जो परमेश्वर आहे त्यालाच जाणून घे. अगदी मुंगीमध्ये जो आत्मा आहे तोच हत्तीमध्ये सुद्धा आहे. तेच तत्व आहे, तेच खरं आहे, तेच तू जाणून घे असं समर्थ आपल्याला सांगतात. मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. श्रीराम. पुढचा बघूया अजून एक श्लोक. 20वा श्लोक आहे. फार सुंदर आहे. प्रत्येक श्लोकालाच मी असं म्हणणार, इतके सुंदर श्लोक आहेत ना. बहु हिमपुटी होई जे माय पोटी, नको रे मना
यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. अर्थ काय? जीव जो असतो ना, आता हे कुठलं वर्णन आहे? जन्माच्याही पूर्वीचं. हे सगळं आपण मिथ्यात पाहिलंच. हे शरीर सुद्धा मिथ्याच आहे, कारण हे उत्पन्न झालेलं आहे. कुठे उत्पन्न झाले? आईच्या गर्भामध्ये उत्पन्न झाले. आता कसं आहे त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. बहु हिमपुटी होई जे माय पोटी. जीव असतो ना, तो अतिशय कष्ट भोगत असतो. हिमपुटी, त्या मोठ्या यातना. नको रे मना यातना तेची मोठी. कुठल्या यातना? सगळ्यात अतिशय क्लेशदायक आहेत त्या गर्भवासातल्या यातना आहेत. तिसऱ्या चरणात सांगतात, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी. त्या जीवाला त्या गर्भावासामध्ये किती शिक्षा भोगावी लागते, किती त्रास सहन करावा लागतो. आणि जेव्हा तो जन्माला येतो तेव्हा कसा येतो? अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. अधोमुख होऊन. आपण मान केव्हा खाली घालतो? अधोमुख केव्हा होतो? जेव्हा काहीतरी चूक घडते, आपल्या हातनं काहीतरी अपराध घडतो, गुन्हा घडतो, तेव्हा आपलं तोंड खाली जातं. तिथे सुद्धा हा जीव अधोमुख होऊन या जगामध्ये जन्माला आलेला आहे. त्याचं वर्णन या श्लोकामध्ये फारच सुंदर केलेलं आहे. असं सांगितलेलं आहे, स्वानुभवी पुरुषांनी असं सांगून ठेवलेलं आहे की गर्भावासाचे जे 9 महिने असतात ते त्या बालकाला फार क्लेशाचे, फार कष्टाचे असतात. कारण आज असेपर्यंत त्या जीवाला मी कोण आहे याचं ज्ञान असतं. तो गर्भावासात असेपर्यंत म्हणत असतो सोहम सोहम. बाहेर जेव्हा येतो जीव, जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच क्षणी त्याला विस्मरण होतं आणि तो म्हणायला लागतो कोहम कोहम. आपणही अजूनही कोहमच म्हणतोय. आपल्यालाही अजूनही कळलेलं नाही आहे मी कोण आहे. सोहम शब्दाने माहिती आहे आम्हाला, पण अनुभूती अजूनही आलेली नाही आहे. म्हणून आपण अजूनही कोहम कोहम म्हणतोय. तेव्हा इथे या श्लोकातनं सांगितलंय की माणसाने भगवंताकडे वळायला पाहिजे, सोहमची अनुभूती घ्यायला पाहिजे. हाच या श्लोकाचा खरं तर हेतू आहे. आता बघूया याची प्रोसेस, याची प्रक्रिया काय आहे. जन्माला येणं कसं दुःखदायक आहे आणि मानवी शरीर कसं अमंगलतेने भरलेलं आहे याचं वर्णन सगळ्याच संतांनी अत्यंत बीभत्स रसामध्ये केलेलं आहे. अत्यंत वाईट. आणि खरंच तो जन्माचा जो ज्या गर्भामध्ये, ज्या आईच्या गर्भामध्ये जेव्हा तो जीव वाढत असतो तेव्हा इतका घाणेरडा तिथे प्रकार असतो. समर्थांनी तर फारच वाईट वर्णन केले. पण वाईट कशासाठी केलंय? ते आपल्याला त्याची नावड उत्पन्न व्हावी, तिरस्कार उत्पन्न व्हायला पाहिजे. याच्यासाठी समर्थ सांगतात, रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोनी झाला गाळ, त्या गाळाचेच हे शरीर पहा पुन्हा. त्या गाळाचं, त्या रजस्वलेचा जो विटाळ आहे त्याचं हे शरीर बनलेलं आहे. इतक्या घाणीपासनं हे बनलेलं आहे. बरं, घाणीपासनं बनलेलं असलं तरी ते वावरतंय कुठे? जिथे त्या गर्भावासामध्ये विणमुत्रा मेध्यमध्ये क्वथयति नितराम जाठरो जातवेदाः असंही आचार्य म्हणतात. फार सुंदर शिव अपराध क्षमापन स्तोत्रामध्ये शंकराचार्यांनी इतकं सुंदर गर्भावस्थेचं वर्णन केलेलं आहे. आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षौ स्थितं मां विण्मुत्रा मेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्री महादेव शंभो. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, त्या कर्मप्रसंगामुळे मला जन्मात घ्यावा लागला, नाईलाजानी जन्म घ्यावा लागला. हे सगळं तो जीव आपल्याला अनुकूल असे आई वडील शोधत असतो. त्या आईच्या गर्भामध्ये त्याचं सगळं ते पहिले 9 महिने त्याला राहावं लागलं. कसं राहायला लागलं? जाठरो जातवेदाः.
हा जो अग्नी आहे ना, अक्षरशः निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, आत्ता जे म्हटलंय तिथे तो जीव अक्षरशः त्या गरम रसामध्ये उकळून निघत असतो. किती वाईट अवस्था असते. आणि सगळीकडेच म्हणजे ही वाईट अवस्था फार आहे. आणि मग शेवटी तो जन्माला येतो, तो सुद्धा पराभूत होऊन येतो, की अगदी त्याला आपल्या कर्माची एक संकोच वाटत असतो, त्याची शरम वाटत असते, आणि म्हणून तो अधोमुख होऊन जन्माला येतो असं समर्थ सांगतायत सगळ्याच संतांनी. अगदी गीता सुद्धा सांगते हो, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. हे जन्म मृत्यू जरा व्याधी हे सगळं दुःखाचंच दर्शन आहे. तू ह्याच्यातनं तुझी मुक्तता करून घे, तुझी सोडवणूक करून घे. ज्याला खरं मुमुक्षु व्हायचंय त्यांनी या दोषांचं, या दुःखाचं चिंतन करायला पाहिजे. म्हणजे मग पुन्हा या आसक्तीमध्ये तो अडकणार नाही. या सगळ्या गोष्टींची विरक्ती वाटायला पाहिजे, वैराग्य यायला पाहिजे. आणि म्हणून हे सगळं चिंतन आहे, हे मोक्ष मार्गासाठी खरं म्हटलं तर पूरक आहे. आणि त्याचा वापर कसा करून घेतला पाहिजे, तर शिडीसारखा करून घेतला पाहिजे. हे वर्णन नुसतं काही घाणेरडेपणाचं वर्णन करायचं म्हणून केलेलं नाही आहे. अहो सिद्धार्थाला नाही का, म्हणजे तो अगदी जरा मरण या गोष्टी त्यांनी जेव्हा पाहिल्या, किंवा आजारी माणूस हे त्यांनी जेव्हा घाणेरड्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा त्याचं मनाचं परिवर्तन झालं आणि सिद्धार्थाचा गौतम बुद्ध झाला हे माहिती आहे. किंवा अर्जुनाला सुद्धा विषाद झाला आणि विषादातूनच गीता जन्माला आली. हे वर्णन ऐकून आपल्याला या शरीराचा, या मिथ्या अशा मोहाचा, या विश्वाचा विषाद यायला पाहिजे, विरक्ती यायला पाहिजे, वैराग्य व्हायला पाहिजे. याच्यासाठी हे मनाचे श्लोक आहेत. मानवी जीवनामध्ये या दुःखाचा प्रारंभ जन्मापासून नाही तर जन्माच्या आधीपासूनच होत असतो. गर्भाला अत्यंत तिथे यातना होत असतात. ते बालक अक्षरशः भाजून निघत असतं. अर्थात पुढे जन्म झाल्यावर त्याला काहीही आठवत नाही आणि तो मग सगळ्या या विश्वाच्या आकर्षणामध्ये, या विषय वासनामध्ये गुरफटतच जातो. आणि मग त्याचा अहंकार बळावायला लागतो. उपाधी त्याला चिकटतात. ही माझी आई, हे माझे बाबा, ही माझी शाळा, हे माझे मित्र. पुढे पुढे तर या वासना वाढतच जातात. माझी पत्नी, माझा व्यवसाय, माझी मुलं, माझं घर, माझा बंगला, माझी गाडी, चाललंय वाढत. उपाधी वाढत असतात. मुळावरच खरं तर घाव घातला पाहिजे. या वासना, या यातना आठवत नसल्या तरी त्या नाहीत असा त्याचा अर्थ नाही. या गर्भवासामध्ये तो जीव अक्षरशः शिजत असतो आणि म्हणून पचे शब्द वापरले समर्थाने. पण वाढ होण्यासाठी उष्णता आवश्यकच आहे. दुधाचं दही होणं, कडधान्याला मोड येणं याच्यासाठी अग्नी लागतोच. अल्प प्रमाणात उष्णता लागतेच लागते. आणि त्याचं सगळं पोषण म्हणा, त्याचं तिथे वाढ जी होते ना त्या गर्भामध्ये, ते सगळं आईच्या आहारावर सगळं अवलंबून असतं. आणि आईने जर का वाटेल ते खाल्लं, आईने सात्विक आहार खरं तर घ्यायला पाहिजे, पण आई खाते आपली पाणीपुरी खाते, चायनीज खाते, मग त्या जीवाचं काय होत असेल. त्यामुळे हे परस्वाधीन आहे, त्याला आणि काहीही करता येत नाही. तो हेल्पलेस आहे. काही म्हणजे काहीच त्याला करता येत नाही. आणि म्हणून तो अत्यंत केविलवाणा होतो. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात बहु हिमपुटी, हिरमुसला होतोय तो. हिमपुटी होईचे माह्य पोटी, अत्यंत हिरमुसला आहे, काहीही करू शकत नाही. त्याचे इंद्रिय आकार घेत आहेत, पण त्या इंद्रियामध्ये काही सामर्थ्यच नाही आहे. विरोध करण्याचं सामर्थ्य नाही, काहीही करू शकत नाही. असा बहु हिमपुटी होई जे माय पोटी. आणि तो अधोमुख होऊन येतो. हे हताश अशा पराभवाचं प्रतीक आहे. आणि त्यातनं संकुचित मार्गाने बाहेर पडण्याचं तर दडपण त्याच्या शरीरावर असतंच. म्हणजे त्यामुळे ज्या ज्या त्याला वेदना होतात त्या असह्य असतात. या गर्भावासातला जो जीव आहे ना, तो किती त्रासला असेल, किती त्याला क्लेश होत असतील, किती कष्ट होत असतील. ते मात्र तेव्हा त्याला एकच आधार आहे, तो म्हणजे सोहम. मी कोण आहे? मी त्या परब्रह्माचा अंश आहे. आता या वासनांच्यामुळे, या मागच्या कर्मामुळे मी या कारावासामध्ये, या कोंडवाड्यामध्ये मी अडकलोय.
पण जेव्हा मी बाहेर येईन ना तेव्हा मी नक्की माझी सुटका करून घेईन, मुक्ती करून घेईन, मुक्ती मिळवीन असं त्याला वाटत असतं. पण पुढे काय होतं ते आपण हळूहळू बघणारच आहोत. पण हा श्लोक असा आहे, बहु हिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. असे आत्ता आपण 18, 19 आणि 20 हे श्लोक पाहिले. पुढे आपण ह्याच मार्गाने जाणार आहोत. पुढचे प्रत्येक श्लोक हे आपल्याला अंतर्मुख करणार आहेत, आपल्यामध्ये किंचित का होईना परिवर्तन करायला लावणारे आहेत. त्यामुळे त्याचा आपण निश्चितच नुसतं श्रवण नाही, श्रवणानंतर चिंतन व्हायला पाहिजे, मनन व्हायला पाहिजे आणि हळूहळू का होईना आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. मनाचे श्लोक आपल्या मनासाठी आहेत, त्याचं निश्चितच त्याच्यावर आपण अभ्यास करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.